नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहे प्रादेशिक विभाग. महाराष्ट्रातील किती प्रादेशिक विभाग आहे, त्यांची विभागणी कशी केली आहे आणि कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येते, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील जो प्रादेशिक विभाग आहे तो म्हणजे विदर्भ. आता विदर्भ हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे, ज्यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होते. ज्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर त्यांचा समावेश होतो. दुसरा प्रादेशिक विभाग म्हणजे मराठवाडा प्रादेशिक विभाग. आता मराठवाडा प्रादेशिक विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रादेशिक विभाग म्हणजे कोकण प्रादेशिक विभाग, ज्यामध्ये जो कोकणचा पश्चिमेकडील जो पट्टा आहे त्याला कोकण प्रादेशिक विभाग असे म्हणतात, ज्यामध्ये प पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे जो खानदेश विभाग आहे, ज्यामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव तसंच नाशिक या जिल्ह्यांचा समावेश. तर चौथा प्रादेशिक विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.